पद्धतीने तर बघा हे दोघ जण किती हसायलेत. त्यातच खायचं. हाय हॅलो, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर बघा सकाळी झाली आणि मी भेंडी चिरत बसले सकाळ सकाळी. तर म्हटलं आज दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि म्हटलं चला भेंडीची रेसिपी पण शेअर करावा. तर मी सुक्की भेंडी बनवणार आहे. तर म्हटलं माझी भेंडी बनवलेली खूप छान होती आणि एकदम मोकळी सुटसुटीत होती. तर म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करावं. सो चला मग आता आज मी दिवसभर कंटिन्यू माझं रुटीन व्लॉग बघा. तर मी इथं भेंडी कट करून घेते. मस्त धुतली आणि स्वच्छ केली पुसून आणि कट करून घेते. तोपर्यंत म्हटलं आणि लाडू स्वप्नाच्या पण झोपले होते. तोपर्यंत मी म्हटलं आता स्वयंपाकाचं मी आवरून घेते. तर आता मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि एकदम छान भेंडी बनती. उठला का लाडू? बघा लाडूची झोप झाली. आता उठला लाडू है ना. हाय कर सर्वांना. गुड मॉर्निंग. सो बघा आता लाडूची पण झोप झाली. तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर माझं झाले आता भेंडी चिरून. तर मी तुम्हाला आता भेंडीची रेसिपी दाखवते आणि असं दिवसभराचं रुटीन पण दाखवते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं दिवसभराचं रुटीन. सो चला मग. चल मग लाडू है ना. आज लाडूला स्कूलला पण जायचं. दीदीला लाडूला. दीदी अजून तर झोपलीच आहे ना. चला आता ब्रश करा. तर तुम्ही म्हणत असाल तवा तर खूपच काळा आहे. कारण काळा तवा मी मुद्दामूनच काळा ठेवते. कारण मी त्याला जास्त पांढरं शिपट असं घासत नाही. कारण त्याच्यावर ना काळ्या तव्यावर ना भाकरी खूप छान येतात आणि करपत नाहीत. अशाला एकदम लाल उमटत नाहीत आणि भाज्या पण खूप टेस्टी बनतात. सुक्या भाज्या जर बनवायच्या असल्या त्यामुळं मी तवा ना काळा ठेवते. जास्त घासत नाही. मला पांढरा तवा अजिबात आवडत नाही आणि त्याच्या भाकरी पण मला एवढ्या जमत नाहीत. आणि तर मी ते तेल ओतून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरी टाकली थोडीशी. म्हणजे जिरीने थोडासा टेस्ट येतो. आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि कांदा मस्त परतून घ्यायचा. असा थोडासा लाल परतून घ्यायचा कांदा आणि मग त्याच्यावर भेंडी टाकायची. अगोदरच भेंडी टाकायची. कांदा थोडा कच्चा असतानाच आणि परतून घ्यायचं कांदा आणि भेंडी. एकदम बारीक गॅसवर परतून घ्यायचं दोन्ही पण. थोडं परतलं की मग त्याच्यावर ना चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं. तर मी त्याला मीठ घालून घेते आणि लाल तिखट म्हणजे भुरकी आपण घालून घ्यायची. जेवढी आपल्याला जास्त तिखट नसेल तर कमीच घालायचं. आणि थोडीशी सुहाणा पण टाकायची. तर माझ्याकडे ही वाली सुहाणा आहे तर मी टाकते थोडीशी. म्हणजे टेस्ट वेगळी येते जरा भेंडीची. आणि लसण अद्रक पेस्ट पण मी अगोदरच टाकली होती. तर हे चांगलं टाकायचं आणि परतून घ्यायचं. आणि तव्यावर कोणी कोणी कढईत पण भेंडी बनवतं आणि तव्यावर मला सुक्या भाज्या मी जास्त करून तव्यावरच बनवते. कारण टेस्टी बनतात तव्यावर. आणि मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. सगळं एकदाच टाकून घ्यायचं. मग सर्व मसाले टाकून परत एकजीव करून घ्यायचं. सगळं परतून घ्यायचं कमी गॅसवर आणि मग त्याच्यावर ना झाकण मांडून कमी गॅसवर ठेवून द्यायचं. तर मी ते आता त्याच्यावर झाकण मांडते आणि कमी गॅसवर ठेवून देते. तर थोड्या टायमाने आपण बघूया आपली भाजी कशी होती. तर हजबंड आलेत आणि त्यांचं काय चाललंय सकाळ सकाळ. गाडीला आणि हेल्मेटला एवढं आहे ना. बायकोला नाही एवढं जास्त. हे बघा किती स्वच्छ करायचं काम चालू आहे. गाडीला पण एवढंच जपायचं आहे ना. करा करा काम तुमचं. सो फायनली आपली फिनिश झाली आणि बघा किती मोकळी झाली. तर तुम्ही पण ट्राय करून बघा भेंडी अशा पद्धतीने. तर खूप छान दिसायली.
सो मग आता सगळं आवरलंय, काम वगैरे झाले आणि स्वयंपाक पण झालाय आणि हे दोघे जणी चालले शाळेमध्ये आणि आवरता येते त्यांचं. आणि सकाळचं भेंडीचं भाजी खूप छान झाली, त्यांच्यासाठीच केली होती थोडीशी, तर खूप छान झाली म्हणले. आणि तुम्ही पण ट्राय करा पद्धतीने, तर खूप छान होती, म्हणजे एकदम सुटसुटीत होती आणि छान पण झाली. लाडू तुला पण न्यायचे ना भेंडी खायला? आता कसं तुमच्या दादांनी नवीन डबे आणले. हा, नवीन डबे आणलेत लाडू, त्याच्यामध्ये नाही ना मग तू भेंडीची भाजी. सो चला मग आमची भेंडीची भाजी कशी वाटली तुम्हाला, तर तुम्ही पण करून बघा. तर आता आम्ही जातो शाळेमध्ये आहे ना, तर आता ह्यांना सोडायला जावं लागेल शाळेत. चला मग. एक सांगायचंय. काय सांगतो? आपलं भारताचं खोटं नाव काय? काय? वीर. आणि मराठी भाषा भारत, इंग्लिश नृत्य का इंडिया. आणि तर काय ना, आणि लाईक आणि बरोबर. सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये बरं करा जेवण आता. तर आता स्कूलचा टाइम व्हायला, आता तोपर्यंत ह्यांना आता डाळ भात केलता. करा सुरू आता. लाडू कसं झालाय सांग बरं. दीदी कसं झालं ग? खा मग. चला मग आवरा. तर माझं जेवण हे झालंय आणि मगापासून लाईट नाही, तर लाईट गेली. आता काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय, तर खूप वेळ झाला, 2 तास झालं लाईट नाही, तर खूप बोर वाटायले. आणि दीदी लाडू पण गेले शाळेमध्ये, त्यांची बाई. तर हे बघा, हे कसं वाटायला लागले भिंतीचं. तर मी खूप दिवसापासून म्हणत होते दाखवाल, तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केले आणि बसवले, म्हणजे भिंतीला, म्हणजे कलर देण्याचा प्रॉब्लेमच नाही. तर खूप छान दिसते आणि क्षण पण मिटून जातं कलर देण्याचं, आणि भिंत पण खराब होत नाही. आणि जरी खराब झाली ना, तर हे घासून निघून जाते. आणि तर बघा किती सुंदर दिसायला लागले. तर इथून एवढं खूप मोठं आलेले, तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देते. तर खूप सुंदर वाटते, म्हणजे फोटोज व्हिडिओज काढायला. तर त्यासाठी तर कसं वाटायला लागले कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला पण घ्यायचं असेल ना, तर सांगा मला. तर बघा आता काय माहिती लाईट कधी येते, खूप बोर व्हायला लागले. सो आता माझं मशीनचं काम, मी ब्लाउज वगैरे स्टिच करते. तर हे बघा, मी असं वाला ब्लाउज शिवलंय, तर खूप छान वाटते. तर बाया अशा ट्रेंडिंग वाल्या. तर बघा एंट्री झाली, तर ते नव्हते तर घर शांत होतं. आणि आता मग आता आरडाओरडा चालूच राहणार आहे ना. तर आता स्कूल सुटलं. काय शिकवलं स्कूलमध्ये? आम्हाला नीट आता अभ्यास दिला असेल ना टीचरनी? इंग्लिश शिकविलंय, गणित शिकविलंय, मराठी शिकविलंय आणि आमचं वाचन घेतलं. चला मग आता चहा करायचा का? चला मग. आज तर भावाचा बर्थडे, आज त्याला बर्थडे. तर आज बर्थडे पण आहे त्याच्या वैभव भाऊचा, म्हणजे लाडूचा चुलत भाव आहे. तर त्याचा बर्थडे, तर आता आम्ही जाणार आहे थोड्या टायमानी बर्थडे सेलिब्रेशनला. चहा प्यायला 4-5 घंट्यानी का मिनिटांनी जाणार आम्ही. हो. सो चला मग आता आम्ही आवरतो बर्थडे बॉय कडे जायला आहे ना. तर लाडूचा बर्थडे असला, लाडूला तो किती आनंद होतोय ना. वाटत लाडूचा कधी बर्थडे येतोय, कधी आताच होऊन गेला लाडूचा बर्थडे. आणि तर बर्थडे कसा आहे आम्ही तुम्हाला दाखवतो. हा. सो चला आता आपल्याला बर्थडे सेलिब्रेशनला जाऊया. चला चलते हैं बे. चला या चहा प्यायला. ओ चला चला चहा प्यायला. नको का? सोडून दिला काय? काय मी का तशी हसते काय? तर बघा हे 2 जण किती हसायलेत. मी का तशी हसते काय? हे तुझा चहा पी.
मी नाही, मन मोकळपणे हसावं लागतं माणसाने. लाडू जोक सपाट. चहा प्या आता, जोक सपाट. तर आता काय झालं तर मी बोलताच हसत असते ना मोठ्याने एकदम. तर मी हसले तसंच तर ते माझ्या आता नक्कल करून दाखवतात. तर लाडून दिदीले हसले मग त्यांच्या ऍक्टिंगला, है ना. काय मन मोकळेपणाने हसायचं. स्वप्नजा हसायला लगे मला. सो फायनली आमचं आवरून झालंय, म्हणजे साधं सिंपलच आवरलंय. म्हणजे एवढा मोठा काय बड्डे नाही, घरच्या घरीच करायचा साधा सिंपल. सो आम्ही सिंपल आवरून घेतलंय, आता चाललोय. चल लाडू. माकडची स्पेलिंग सांगू का? MANEY माकड. तुझ्यासारखं आहे ना, तू माकडच, त्याच्यामुळे तुझी स्पेलिंग सांगितलं. ह्याची स्पेलिंग सांगितली माकड. थांबा माझी सांगते लय मोठी. स्कूलवरून आल्यावर कसं धिंगाणा असतं लाडूचा, आहे ना. सो चला मग आता बर्थडे सेलिब्रेशन करू. तर लाडूला छान छान केक खायचा, लाडूला खूप केक आवडतो, है ना. चला थांबा एक सांगायचंय. माझी स्पेलिंग काय मी सांगू? BUDDHANSH बुद्धांश. बुद्धांश म्हणजे मोठी स्पेलिंग. आणि सचिनची SACHIN सचिन. आणि आडनावाची कर्डे. आता सांगतो KORADE कर्डे. माझ्या पप्पाचा पहिला हुशार आहे त्याच्या स्कूलमध्ये. त्याला इंग्लिश मराठी सगळं येते, है ना. आणि गणित कुठे गेलं का? गणित पण सगळं येते, हुशार. चला मग. ओके काढते बाजूला. बर्थडे बॉय तोंड टाक. होय लाडू कापू तरी दी केक. साक्षी मला अशीच करतो. होय बाबू. आता केक तर धावून द्या कापून निघाला. हे अरे कापू द्या ना केक. आरती म्हणलेले भारी फास्ट तिला फास्ट ती
लाडूनी तर अर्धा पण खाल्ला नाही ना. आणि ते चाल भावला चाल आता पहिला मी चाल. इकडे बघ ए, मागं चाल उठ. लाडू असं कर नाव नाव कर की. पली पण पकड हा, इकडे बघ, हा. त्यातच खायचं अगोदर बोटच त्याला बोटच आठवू दे अगोदर. हा, इकडे बघ. हा. आता त्या वैभवचं नाव त्यालाच खाऊ दे की. ए, चाल पटकन बाबा. अरे या तुम्ही असं दारू वाकाळ. छान काढ नाही आले की फट फटका. बाबा लाडा इकडे सगळा संपून टाकायला. या दुसऱ्यात फोटो नाही तू मोठे पप्पाला दे पण सगळ्यांना वाट ना. तर आता आलं घरी तर बर्थडे वरून. तर छान झाला बर्थडे. छोटस सेलिब्रेशन होतं आणि जेवण पण तिथेच केलं. तर जेवण पण करून आलं. सो मग आज कसा वाटला आजचा ब्लॉग. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला मग भेटूया एका नवीन पुढं ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला छान वाटत नाही तर आम्ही नवीन ब्लॉग बनवून तुम्ही हा, रोज bye bye करा. लाईक Bye आणि bye. सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय 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 करा. गुड नाईट.